नमस्कार. आर्थिक नियोजन या नवीन घटकाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आर्थिक नियोजनामध्ये आर्थिक नियोजन ही संकल्पना, आर्थिक नियोजनाच्या व्याख्या, आर्थिक नियोजनाची आवश्यकता, आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे, तंत्र आणि प्रकार असा सविस्तर अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. सुरुवातीला आर्थिक नियोजनाच्या व्याख्या. आर्थिक नियोजनाच्या व्याख्या पाहण्यापूर्वी नियोजन ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आजचं युग हे आधुनिक युग आहे आणि या युगामध्ये जर आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर नियोजन हा आजच्या आधुनिक युगाचा मूलमंत्र आहे असुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आर्थिक विकासासाठी नियोजन अनिवार्य असते. आर्थिक विकासाचे स्वप्न जर साकार करायचे असेल तर आर्थिक नियोजन हा एकमेव मार्ग असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु या नियोजन या संकल्पनेला कैदी किंवा वेडा हे दोन व्यक्ती किंवा दोघांचे अपवादसुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण जी व्यक्ती एखाद्या तुरुंगामध्ये कैद असते अशा व्यक्तीला, अशा कैद्याला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसते आणि नियोजन करण्यासाठी स्वातंत्र्याची नितांत गरज असते. म्हणून कैदी हे नियोजनासाठी अपवाद असतात. नंबर 2, वेडसर व्यक्ती किंवा वेडा मनुष्य. कुठल्याही प्रकारचं नियोजन करत असताना व्यक्तीला विवेक असणं आवश्यक असतो, परंतु वेड्या माणसाला कुठल्याही प्रकारचा विवेक नसतो. म्हणून कैदी किंवा वेडा हे दोन व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या नियोजनासाठी अपवाद ठरू शकतात. नियोजनाची आजच्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक क्षणाला गरज भासत असते. प्रत्येक व्यक्ती आपले प्रश्न सोडवण्याकरिता, परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता किंवा एखादा संकल्प पूर्ण करण्याकरिता विशिष्ट दिशेने व नेटाने काही प्रयत्न करीतच असतो. विशिष्ट उद्दिष्ट ठराविक मुदतीतच गाठण्याकरिता करण्यात येणाऱ्या विचारपूर्वक पद्धतशीर प्रयत्नांनाच नियोजन असं म्हणतात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा नियोजनाची नितांत गरज असते. उदाहरणामध्ये घरामधली गृहिणी असेल, एखादी विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, नोकरी करणारा व्यक्ती असेल, कारखानदार असेल किंवा व्यापारी असेल किंवा अंतरिक्ष असेल, या प्रत्येकांनाच नियोजनाची नितांत गरज असते. स्वयंपाक करताना गृहिणीलासुद्धा नियोजनाची गरज भासते. परीक्षेला बसणारा जो विद्यार्थी असतो त्या विद्यार्थ्यालासुद्धा नियोजनाची गरज असते. वर्गावर जाणारा जो शिक्षक आहे या शिक्षकालासुद्धा जी तासिका घ्यायची आहे, ज्या विषयाची तासिका घ्यायची आहे त्या प्रत्येक विषय शिक्षकालासुद्धा नियोजनाचीच गरज असते. नोकरी करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा नियोजनाची गरज असते. एखाद्या वस्तूचं उत्पादन करणारा जो कारखानदार आहे अशा कारखानदार व्यक्तीलासुद्धा नियोजनाची नितांत गरज असते. वस्तूची विक्री करणारे जे व्यापारी आहेत या व्यापारी लोकांनासुद्धा नियोजनाची गरज असते. एवढेच नव्हे तर चंद्रावर किंवा मंगळावर जाणारे जे अंतरिक्ष आहे या अंतरिक्ष यात्रींनासुद्धा नियोजनाची अत्यंत गरज असते. म्हणजेच नियोजन ही किती व्यापक संकल्पना आहे किंवा किती व्यापक संज्ञा आहे हे आपल्याला यावरून दिसून येते. प्रत्येक क्षेत्रामध्ये नियोजनाचा उपयोग केला जातो. मग तो प्रत्येक व्यक्ती असेल, कुटुंब असेल, समाज असेल किंवा कुठलाही देश असेल, या प्रत्येकांनाच विकास करण्याकरिता नियोजनाची नितांत गरज असते. म्हणजे यशप्राप्तीची जर गुरुकिल्ली म्हणजे काय असेल तर ते नियोजन आहे असुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर नियोजनाबद्दल ही संकल्पना समजून घेतल्यानंतर पुढील तासिकेला आपण आर्थिक नियोजन म्हणजे काय याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत, 4 जे अर्थशास्त्रज्ञ आहे त्यांच्या त्या 4 व्याख्या आपण पुढील तासिकेला पाहूया. धन्यवाद.